हॅलो, इन्फिनिटी ग्राफिक्स का? सर ते 10 फ्लेक्स सांगितले होते लावायचे वाढदिवसाचे, ते लावले नाही अजून. तिथेच होतो मी, बघत होतो. काय पेमेंट नाही केली मुलांनी? काय मी करणार, भाऊ करणार आहे म्हणे का? अच्छा, किती पेमेंट आहे सर? 17,000. ऐका ना, EMI होईल का? EMI? धन्यवाद. भाऊ बर्थडे म्हणतात. हा मग बर्थडे ना. हे काय नवीन ड्रेस नाही दिसला का तुम्हाला? पार्टी गिर्टी आहे का नाही? आता थोडं जरा विषय आहे. आता फक्त 70 रुपये माझ्याकडे, त्यामध्ये काही होत असेल तर बघा. नाही ग, तुझ्या कॉलची वाट नव्हतं बघत, तू तर करणार होती ना. साहेबांचा अजून कॉल नाही आला. त्यांनी विश केल्याशिवाय ना माझा बर्थडे सक्सेस होत नाही. म्हणजे मला तो फीलच येत नाही की माझा बर्थडे. काय साहेबाची चाट? ऐसा मत करो मेरी जान. अरे अरे, वाढदिवसाचं तरी असं बोलू नको. हिला काय कळणार साहेबाचं प्रेम काय आहे? भाऊ बर्थडे लय नाराज दिसले. वहिनीचा फोन नाही आला का? वहिनीचा आला रे. वहिनीने तर 3-4 वेळेस कॉल केला. साहेबांचा फोन नाही आला ना. साहेब मला सकाळी 7लाच फोन करतात वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी. गावावर का फोन लगेच? बिझी वाटतं. कट केला, परत एकदा लावतो. अरे परत कट केला, मेसेज टाकला. परत कशाला कॉल कर? अरे ते म्हणत आहे की मी मीटिंग मध्ये थोड्या वेळात कॉल करतो. त्यांना लक्षात आहे माझा वाढदिवस. कुठे चालली? येतो जरा. काय भाऊ बर्थडे लय बिझी दिसायले. हो, अरे ते खूप जणांनी स्टेटस टाकलं, स्टोरी टाकली, रिप्लाय चालू आहे ना रे. अरे खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप. त्यांनी ग्रुप पण बनवला माहित तुला, पवन भाऊचा केक मर्डर 2026. भाऊ वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा. अरे थँक्यू, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या. कोणाच फोन आला भाऊ? ते जरा साहेबांचा फोन होता, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. अरे शुभेच्छा देत होते, नेहमी थोडी शिव्या देणार ना. त्यांचं प्रेम आहे रे शिव्या म्हणजे. आज पण बोलवलंय त्यांनी बंगल्यावरती, केक कट करू म्हणे. साहेब तर गाव गेले. अरे मग मस्करी केली असेल. साहेब ना खूप मस्करी करतात. आलो आम्ही आता. हॅलो सुम्या, साहेब तर इथे नाही, मग बंगल्यावर कसं जायचं?